झालं चालू रेडी आहे सर. काय सांगाल आज काशीगाव मेट्रो स्टेशनची तुम्ही पाहणी केले, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? काम पूर्ण झालेलं आहे. काही कामां अधुरी होती, अपूर्ण राहिली होती, त्यामुळे थोडासा उशीर काशेगाव मेट्रो स्टेशन ला म्हणजे आज पाहणी दौऱ्याच्या दरम्यान आमच्या लक्षात आलं आणि सुरक्षा यंत्रणा आणि इतर काही गोष्टींची पूर्तता झाल्यावरच त्याचं लोकार्पण करायचं, कारण भविष्याच्या दृष्टिकोनातनं एका तासाला 4,500 म्हणजे दिवसाला किमान 50,000 प्रवाशांची ये जा ह्या स्टेशनवरनं होण्याची शक्यता गृहीत धरून आम्ही तशी उपाययोजना करतोय. मध्यंतरीच्या काळामध्ये काही कामं बाकी होती, काही सुरक्षेशी निगडीत असलेली सेवा जी आहे ती कमी होती आणि त्यामुळे ह्या उद्घाटनाला उशीर झालेला आहे. परंतु मी त्याला उशीर असं म्हणणार नाही. शेवटी प्रवाशांची सुरक्षितता आमच्या दृष्टीनं फार महत्वाची बाब आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की सुरक्षेशी कुठल्याही प्रकारची तडजोड नाही. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. MMRDA ला आम्ही विचारणा केलेली आहे. MMRDA कामाची पूर्तता झालेली आहे अशा प्रकारचं पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाला दिलेलं आहे आणि त्यामुळे 25 तारखेला अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. जसं अधिवेशन संपेल तसं केव्हाही म्हणजे आम्ही 1-2 तारखा ह्यासाठी निश्चित करतोय, कारण मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांची वेळ आम्ही घेतोय आणि त्यानुसार मला असं वाटतं की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच ही मेट्रो जी आहे ती मीरा भाईंदर शहरातील जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. प्रामुख्यानं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आज मी सगळी ही पाहणी केली. पाहणीच्या दरम्यान ज्या ज्या काही आग प्रतिबंधक योजना किंवा जर धक्काबुक्की झाली, गर्दी झाली, कारण 50,000 प्रवासी दररोज येणार, 4,500 प्रवासी एका तासामध्ये येणार म्हटल्यानंतर ती अंमलबजावणी त्याची करणं पण गरजेचं आहे. फक्त मेट्रो चालू कधी होणार हा प्रश्न नाही, तर प्रवाशांची सुरक्षितता आमच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे आणि त्या माध्यमातून सगळी सर्टिफिकेट जे आहेत ते आता MMRDA कडे आलेले आहेत. पहिले आता जे सर्टिफिकेट आलेले ते एप्रिल महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आहे. नंतर मग त्याला एक्सटेन्शन मिळेल 3 महिने, 6 महिने, 1 वर्षाने, नंतर 50 वर्षाची अशी ती सिस्टीम त्यांची असते आणि तिकीट काउंटर पासून ते CCTV 72 CCTV या ठिकाणी लावले गेलेले आहेत. 100 कर्मचारी MMRDAच्या माध्यमातून या ठिकाणी तैनात केलेले आहेत. साफसफाई थोड्याफार प्रमाणात बाकी आहे, ती ह्या आठवड्यात पूर्ण होईल आणि हे मेट्रोचे जे मीरा भाईंदर शहरातील जनतेला दाखवलेलं मी 15 वर्षापूर्वीचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही पुढील आठवड्यामध्ये कधी आम्ही करण्याच्या तयारीत आहोत. त्यामुळे मच्छीमारांवरती मोठं संकट कोसळले, त्याचबरोबर पेट्रोलचे भाव वाढायला लागले. कसं पाहते सर या गोष्टीकडे? बघा, आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे पूर्ण देशावर त्याचा परिणाम होतोय. ही वस्तुस्थिती आहे की परिणाम हा पेट्रोल किंवा आखाती देशातल्या युद्धामुळे बाकीच्या गॅस किंवा इतर पुरवठ्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतोय. परंतु प्रामुख्यानं केंद्र शासन अतिशय चांगल्या प्रकारचं काम करते आणि भविष्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती अजून जास्त मोठ्या प्रमाणात झाली तर आपल्याला काय उपाययोजना करता येईल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे ह्या सगळ्या प्रकरणावर लक्ष घालून आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की पुढल्या साधारणतः 2 महिने पुरेल एवढा साठा, तेल साठा आपल्याकडे असल्या कारणानं राज्य परिवहन विभाग किंवा आपली जी स्टेट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे ती कुठल्याही प्रकारे थांबणार नाही याची दक्षता आम्ही घेतोय. गॅसच्या ब्लॅकमेलिंगवर नियंत्रण आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी आणलेलं आहे. लवकरात लवकर हे युद्ध संपावं आणि सर्वसामान्य जनतेला जो काही त्रास होतोय त्या त्रासातून त्यांची मुक्तता व्हावी या मताचे आम्ही आहोत. परंतु निश्चितपणे जर काही युद्धजन्य परिस्थिती अजून मोठ्या प्रमाणात जरी झाली तरी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या समन्वयानं आम्ही त्यावर बारकाईनं लक्ष ठेवणार. तर गोंधूबाबा खरात जो आहे त्याच्यामुळे रुपाली चाकणकरला राजीनामा काल द्यावा लागलाय. अशा प्रकारे जर त्याच्यामध्ये अनेक मंत्री किंवा अनेक आमदार खासदार असल्याची सुद्धा माहिती मिळते. अशा प्रकारे सर याकडे बघा, राजकीय कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे याच्यासाठी माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी SITची स्थापना केली आहे. त्या SITच्या माध्यमातून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. रुपाली चाकणकरांचं नाव ह्या प्रकरणाशी सातत्यानं इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून येत असल्या कारणानं माननीय मुख्यमंत्र्यांच्या
आदेशावरून त्यांनी त्यांच्या जे सुनेत्रा पवार पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे राजीनामा काल दिलेला आहे. त्यांनी चाकणकरांनी सांगितलं या सर्व प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आणि तशी चौकशी करते. या प्रकरणामध्ये जे लोक दोषी असतील ते दोषी निश्चितपणे सिद्ध झाले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परंतु याचं नाव जोडलं जात आहे, त्याचं नाव जोडलं जातं, हा जो प्रकार आहे हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. आता माझ्या आजूबाजूला जी लोक आहेत, माझे त्यांच्याबरोबर फोटो आहेत, त्यातल्या अर्ध्या लोकांना मी ओळखत पण नसतो. लोकप्रतिनिधी किंवा मंत्री म्हणून किंवा आमदार खासदार म्हणून आमच्या बरोबर ते लोक फोटो काढतात आणि फोटो काढल्यानंतर त्यांचा आणि आमचा संबंधचा असं काही नसतं. परंतु ठीक आहे, हे जरी सत्य असलं तरी शेवटी आमच्या बरोबर जे त्यांचे फोटो आहे हे सत्य नाकारता येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे आणि चौकशी अंती जे काही दोषी असतील त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.